इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर। ठीक आहे त्यांचे या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। आता यानंतर अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे आहे, म्हणून आपण काय करतो, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्याच चंद्राची। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात आहे कार्यक्रमाची। हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। आता एक आपण मान्यवरांना विनंती करणार आहोत की त्यांनी या ठिकाणी आता दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करत असते, पहा इकडं एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करत असते। थोडासा का होईना अंधार दूर करण्याचं ते काम करत असते। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास होता है। आपल्या कोकणाचे शिक्षक आमदार आपल्या रोहात शिक्षणाधिकारी सन्माननीय मी कवन त्यासाठी घेऊन येत आहोत हे ईशस्तवन, हे ईशस्तवन। तर आजच्या कार्यक्रमासाठी ईशस्तवन करण्यासाठी तावडे मॅडम आणि लांबोळे मॅडम या ईशस्तवन करत आहेत। हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे मां। हे शारदे मां, हे शारदे मां, अज्ञानता से हमें तार दे मां। तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे। तू स्वर की देवी है, संगीत तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे। हम है अकेले, हम है। विद्यार्थी असेल, आपण विद्यार्थ्यांना आपल्या पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य आपण करत होतो आणि त्यामध्ये शिक्षणाचं जे अतोनात हानी झालेली आहे ती भरून काढण्यासाठी हे जे या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। तर या प्रशिक्षणातून आपल्याला त्यांनी एक कालावधी दिलेला आहे, साधारणपणे 12 आठवडे म्हणजे साधारणपणे 4 महिन्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण प्रत्यक्ष माता पालक असेल, माता पालक संघ असतील, शिक्षक पालक संघ असतील, त्यानंतर आपली शाळा व्यवस्थापन कमिटी असेल, त्यानंतर आपले सर्व जे विद्यार्थी असतील, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे की इंग्रजी माध्यमांची त्यांचा काय आपल्या प्राथमिक शाळेचा संबंध नाही, अशा पालकांना सुद्धा या ठिकाणी आपण इन्व्हॉल्व करायचं आहे। आणि आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास आहे त्याच्यामध्ये त्यांनी जननपूर्व तयारी असेल, बौद्धिक विकास असेल, त्यानंतर सामाजिक विकास असेल, या सर्व प्रकारची आपण या ठिकाणी तयारी करून घ्यायची आहे। आता प्रश्न आहे आपण ह्या रस्त्यावरच्या शाळेमध्ये आपण विचार करू पण ह्या ज्या शाळा आहे तिथे हा आपण पहिलीला दाखल विद्यार्थ्यांचं ज्यावेळी आपण हे करणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी हा आपण कार्यक्रम राबवणार आहोत। पण तिथे मुख्य प्रश्न काय करायचा आहे, मुख्य प्रश्न असा आहे की ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या अन्न वस्त्र निवारा ह्याच गरजा पूर्ण होत नाही तर ते शिक्षण प्रक्रियेमध्ये कशी येतील यासाठी आपण विधानसभा असेल, विधान परिषद असेल,
आकार कसा माहिती तुम्हाला? पण जास्त आहे. आठा सेम सारखे ना. आता पण जास्त आहे ना. आणि आता ऍपल आणि अजून स्वच्छतेच्या सवयी बघा. म्हणजे तुम्ही रोज आंघोळ दोघीही खूप छान आहे आणि आपण खूप हुशार आहे आणि हे पण खूप हुशार आहे. आणि आपल्याला विद्यार्थी कसं सर्वांगीण विकास साधता येईल या हेतूने आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आताच मगाशी आपल्या वास्तविकामध्ये सन्माननीय केंद्र प्रमुख नाव काय माहिती नाही, नाव जाणून घेण्याची इच्छा आहे, जाणून घेतोच मी. त्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या, अनेक अपेक्षा राष्ट्रीय आहे, परंतु याच्या पाठीमागे कोण हवं? जर आपण सारासार विचार केला तर आपण समाजाचा विचार करतो. खरोखर समाज जर सुशिक्षित असेल आणि त्याने आपल्या शाळांकडे लक्ष दिला तर नक्कीच तिथे शासनाची भूमिका सुद्धा मागे पडेल. जर ज्या गावात आपण नोकरी करतो, ज्या गावात आपण मुलांना विद्यार्थ्यांना घडवतो, त्या गावातील पालकांशी लोकांशी आपण समन्वय साधला तर नक्कीच आपली मुलं हुशार होतील. त्यांनी सांगितलं निधी कमी पडतो. निधी कमी पडतो कसा? निधी शासनाकडून खूप दिला जातो, त्याचा वापर व्यवस्थित करा. तुम्ही वापर व्यवस्थित करा. कदाचित ते बोलले असतील की पूर्वी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा अनुदान 10,000, शाळा दिवशी 10,000, शिक्षक अनुदान 5,000, 25,000 येत होते. आता 5,000 येतात. परंतु तुमचं काम कमी केलंय, तुमचं साहित्य कमी करायला सांगितलं. शासन तुम्हाला साहित्य उपलब्ध करून देतोय. 500 रुपयाची गरज काय? आता पुस्तकं येतील, साहित्य सर्व येईल, उपक्रम तुम्हाला घ्यायचा आहे. बघा, खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शाळापूर्व तयारी हा वर्गाची तयारी केली. याच्यामध्ये जी मुलं अंगणवाडीत येतील, जात नव्हती, त्यांच्यासाठी आपण विशेष करून प्रयत्न करत आहोत की अंगणवाडीतून डायरेक्ट आपल्या शाळेत येतात त्यावेळी ती मुलं कशी असावी, ती कशी होणार आहे, या 12 आठवड्यातून आपण जाणून घेणार आहोत आणि ते आपण घडवणार आहोत. याचा एक आपल्याला नक्कीच चांगला अनुभव मिळेल की खरोखर आपण ज्या मुलांना 12 आठवडे घडविले आणि ती पहिलीला दाखल होतील जून महिन्यात, तेव्हा त्याचा आनंद आपल्याला त्यावेळी मिळेल. तेव्हा तुम्हाला वाटेल खरोखर ही शासनाची योजना आहे, ही चांगली होती, पण ती राबविताना आपली मानसिकता काय? ही जी शाळापूर्व तयारी उपक्रम आहे हा राबविताना आपली मानसिकता काय? ती चांगल्या मानसिकतेतून राबवली तर आपल्याला त्याची अध्ययन निष्पत्ती चांगली मिळेल. आणि आपण जर निगेटिव्ह विचार आपल्या मनात ठेवले, आमची मुलं स्थलांतरित होतात, आमचे पालक बाहेर जातात, आमची मुलं उपलब्ध होत नाहीत, आमचे पालक शिकलेले नाहीत, आमचे पालक येत नाहीत, मग कसं होणार? त्याच्यासाठी उद्बोधन करा, त्याच्यासाठी पालकांचं उद्बोधन करा. मुलं स्थलांतरित झाले असतील त्यांना आपण शिक्षण हमी कार्ड दिलेलं आहे सर, मोठे आहे, त्याचा शोध आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळं जिथे जिथे ती मुलं असतील तिथे तिथे त्यांची शाळा वर्ग तयारी होणारच आहे. फक्त आपली मानसिकता बदला. शासन उपक्रम चांगल्यासाठी चांगला असतो, त्यांचा वाईट हेतू नसतो, त्यांचा तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नसतो. फक्त आपली मानसिकता चांगली हवी. विषय
जे ते मंत्री ते बघतील. मी तुमची सूचना पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. परंतु बघा, कोणताही उपक्रम राबविताना आपली मानसिकता चांगली असेल तो उपक्रम आपल्याला चांगला दिसेल. आपली मानसिकता चांगली नसेल, आपण जर बोलत असो आमच्यावरच टाकतात, आता हे अंगणवाडीचं आमच्यावरच टाकलं तर मग आपण टोपल्यासारखं टाकल्यासारखं काम करणार आणि मग जे मुलं येणार आहेत पहिलीला तो त्रास पुन्हा आपल्याला पहिल्याच करावा लागणार आहे. त्याच्यासाठी जर आपण 12 आठवडे चांगलं काम केलं तर पहिलीला आपल्याला त्रास होणार नाही. आणि हा उपक्रम तुम्ही खरोखर मनापासून राबवा अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.